परभणी येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करत मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। या आंदोलनात ओबीसी समाज बांधवांची उपस्थिती होती। सकल ओबीसी समाजाच्या वतीने शनिवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। जागर आंदोलन ओबीसीच्या समाजासाठी आम्ही आयोजित केला आहे। या अनुषंगाने आमची अशी मागणी आहे की जाती जनगणना झाली पाहिजे, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे। सगळे सोयीचा JR लागू नाही झाला पाहिजे, शासनानं लागू करू नये। त्यानंतर शिंदे कमिटी ही रद्द झाली पाहिजे आणि ज्या बोगस कुणबी नोंदी झालेल्या आहेत त्या तात्काळ सरकारने रद्द करावी आणि जी महाज्योतीमध्ये पार्टीच्या धर्तीवर ओबीसींना ज्या सवलती आहेत त्या मिळाव्यात, अशा आमच्या प्रमुख 10 मागण्या आहेत। आणि या ठिकाणी आम्ही गोंधळ जागर आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे। आज या ठिकाणी ओबीसीचं गोंधळ आंदोलन जागरण आयोजित केलेले आहे। या आंदोलनामागे मुख्य भूमिका ही मराठा समाजाला विरोध नाही, ते आम्हाला ज्या दृष्टीने विरोध करत आहेत त्यांना त्यांची चूक लक्षात येण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। ओबीसीनं आजपर्यंत समाजाला कोणत्याही समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विरोध केलेला नाही, त्यांना सपोर्ट केलेला आहे। पण जशा यांच्या मागण्या बदलत गेला तसा आम्हाला सुद्धा विरोध करावा लागला। आज कोणत्याही नेत्याबाबत ओबीसीचे नेते हे आरेतुरीची भाषा वापरत आहे। तू काय करतो, तुला पाडतो, 288 पाडीन, असं करीन तसं करीन, हे बरोबर नाही। त्यांनी सामंजस्य भूमिका घ्यावी आणि आरक्षण मिळवून घ्यावं। ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी सोडावी, तर आम्ही त्यांना यामध्ये सपोर्ट केल्याशिवाय राहणार नाही। आम्हाला त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही, पण आमच्या याच्यामध्ये घुसून आरक्षण मागण्याची त्यांची वृत्ती आहे, त्या वृत्तीला आमचा विरोध। आजच्या जागर गोंधळ आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे की सर्वप्रथम आमची ओबीसी जातीय जनगणना झाली पाहिजे। दुसरी प्रमुख मागणी अशी आहे की ओबीसीच्या आरक्षणाला किंचितही धक्का लागता कामा नये। किंचितही जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव यापेक्षा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।